तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आपण आज खास तुमच्यासाठी एकदम कडक आणि एकदम नवीन कॉन्सेप्टमध्ये शिवजयंती ग्रुप बॅनर रेटिंग व्हिडिओ घेऊन आलो. ओके मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनल नवीनच बघत असाल तर तुम्ही आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब आणि व्हिडिओ नक्की लाईक करा. ओके, त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला आपली जर डिझाईन थंबनेलवर बघून दिसलीच असेल तर मित्रांनो, डिझाईन आपण एकदम कडक अशी केलं. ओके मित्रांनो, आपण डिझाईन जे आहे ते पिक्सा टाईपमध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला सर्व प्रॉपर गोष्टी सांगणार आहे पिक्सा टाईपमधल्या. ओके, आणि मित्रांनो, राहिला विषय तर मटेरियलचा, तर त्याचं टेन्शन घेऊ नका मित्रांनो. मटेरियल पण तुम्हाला एकदम कडक असं दिलेलं आहे. ओके, आणि त्याची जी फाईल आहे त्याची मित्रांनो ते लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर ते तुम्ही नक्की डाउनलोड करा, नक्की यूज करा. ओके, त्यासाठी जो लागणारा पासवर्ड आहे छोटासा तो आपण व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये दिला आहे. तर त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ जे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ओके, आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या इंस्टाग्राम पेजला अजून देखील फॉलो केलं नसेल तर मित्रांनो नक्की आपल्या तुम्ही पेजला फॉलो करा, कारण तिथं मित्रांनो आपण दररोज नवनवीन डिझाईन अपलोड करत असतो. ओके, तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात. दिसतं या ठिकाणी मित्रांनो आपण आता आहोत पिक्सा टाईपमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आजच्या डिझाईनचे आपले बॅकग्राऊंड या ठिकाणी बघून घ्या. ओके, बॅकग्राऊंड मित्रांनो आपण एकदम डार्कमध्ये असं केलेलं आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला प्रथम टूल्समध्ये जायचं आहे आणि या ठिकाणी रिसाइज जे ऑप्शन आहे तर या ठिकाणी मी पहिल्यांदाच साईज जे आहे ते आपल्या या ठिकाणी हाय ठेवलेला आहे. तर मित्रांनो, साईज कशी हाय ठेवायची, कारण काय होतं त्यामुळे आपला जो फोटो आहे तो HD क्वालिटीमध्ये सेव्ह होतो. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला असं रँडम किती तर टाकून घ्यायचं आहे. तर मी या ठिकाणी 30,000 करतो. ओके, तर इथे एवढी साईज होत नाही, तर इथे जी आली आहे ती मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायची. ओके, तर या ठिकाणी मित्रांनो आपण बॅकग्राऊंड जे आहे त्या ठिकाणी रिसाइज करून घेतलेला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो आता मी जो पहिल्यांदा जो फोटो आहे म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांचा जो फोटो आहे तर या ठिकाणी मी ॲड करून घेतो. तर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला खालून स्क्रोल करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला ॲडचं ऑप्शन आहे. ओके, तर या ठिकाणी मी पहिला जो फोटो आहे तो या ठिकाणी ॲड करून घेतो. तर या ठिकाणी मित्रांनो मी पहिल्यांदा 2 इमेज आहेत त्या ठिकाणी ॲड केलेला आहे. तर पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला हा जो किल्ला दिसतो शिवनेरी, तर डिझाईनमध्ये दिल्याप्रमाणे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वरच्या साईडला या ठिकाणी असं लावून घ्यायचं आहे. ओके, याची साईज वाढवून घेतो. मित्रांनो आपला ह्याचा ब्लेंडिंग मोड जो आहे तर या ठिकाणी आपल्याला ओव्हरली ठेवायचा आहे. तर मी ओव्हरली करतो. ओके, आणि ॲडजस्टमध्ये जाऊन ह्याचं सॅच्युरेशन आहे ते या ठिकाणी फुल आपल्याला मायनस करायचं. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला खालून ह्याला एरेज करायचं. ओके, तर इथं एरेजची सेटिंग मित्रांनो हार्डनेस फुल 0, ऑप्सिटी थोडी कमी करायची, साईज थोडी वाढवायची. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला खालून एरेज. या ठिकाणी मित्रांनो आपल्या इकडे 5 नंबरला ऑप्शन आहे फ्लिप रोटेट. या ठिकाणी आपल्याला रोटेट करून घ्यायचं लेफ्ट साईडला. ओके, आणि जी साईज मित्रांनो या ठिकाणी वाढवून घ्यायची. तर लेअरमध्ये जाऊन आपलं ही जी लेअर आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला लॉक करायचे. ओके, आणि या ठिकाणी मित्रांनो आता यानंतर मित्रांनो आपल्याला शिवाजी महाराजांचे जे 2 फोटो आहेत त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी एकदमच दिलेला आहे, कारण पुन्हा जास्त गोंधळ व्हायला नको. ओके, त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला ह्याची साईज वाढवून घ्यायची आणि या ठिकाणी प्रॉपर असं सेट करून घ्यायचं आहे. ओके, ह्याला एरेज करायची गरज नाही मित्रांनो, मी आधीपासूनच तुम्हाला हा बरोबर सेट करून दिलेला. ओके, आपला हा जो फोटो आहे त्या ठिकाणी सेट झालेला आहे. तर याला मित्रांनो तुम्ही शॅडो वगैरे मारू शकता. तर मी या ठिकाणी शॅडो ॲडजस्ट करतो. ठीक आहे, ब्लर थोडं मायनस, ऑप्सिटी थोडी कमी, पोझिशनमध्ये मित्रांनो मी लेफ्ट साईडला त्याचा शॅडो पाडणार आहे. ओके, ठीक आहे. तर एवढं तर झालं मित्रांनो आपल्या या ठिकाणी. तर राहिला मित्रांनो विषय नेक्स्ट PNG, तर मी या ठिकाणी ते लगेच ॲड करून घेतो. तर या ठिकाणी मित्रांनो मी एवढं जे आहे ते या ठिकाणी ॲड करून घेतलेलं आहे. तर पहिल्यांदा मी या ठिकाणी एक कोपऱ्यात घेतो हे सर्व. ओके, तर हा पण ब्रश दिलेला आहे मित्रांनो. तर आपल्याला ह्या ठिकाणी मित्रांनो काय करायचं, हे सर्व लेअर पहिल्यांदा लॉक करून घ्यायचे आहेत. ओके, मी लॉक करून घेतो. आणि एक मित्रांनो मी इथून एक काळा शेप घेत आहे. ओके, म्हणजेच ब्लॅक कलरला शेप घेतलेला आहे, कारण डिझाईनमध्ये दिल्याप्रमाणे मित्रांनो या ठिकाणी मी खाली ब्लॅकच ब्रश यूज केलेला. ओके, ह्याची साईज अशी वाढवून घ्यायची. एरेजमध्ये जायचं आहे, तिथून इन्व्हर्ट करायचं आहे आणि आपला जो टेक्स्टचा भाग येणार आहे जेवढा आपल्याला लागणार आहे त्या ठिकाणी फक्त आपल्याला असा थोडा थोडा करून घ्यायचा, लई पण नाही करायचा. ओके, तर डिझाईनमध्ये दिल्याप्रमाणेच मी ह्या ठिकाणी करत आहे. ओके, ऑप्सिटी आहे तो ह्या ठिकाणी मी थोडी कमी करतो. ओके, पण ही पण लेअर मित्रांनो आपल्याला लॉक करायची आहे. त्यानंतर मित्रांनो हा ब्रश दिला आहे ह्याच्यावर आपल्याला करायचं आहे ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन मल्टिप्लायवर ह्याचा ब्लेंड मोड ठेवायचा आहे आणि सॅच्युरेशन फुल मायनस करायचं. ओके, आणि ऑप्सिटी पण थोडी मायनस करायची. ओके, तर यावर जे मित्रांनो आपली टेक्स्टिंग आहे ते ह्या ठिकाणी आता येणार आहे. प्रॉपर या ठिकाणी टेक्स्ट जे आहे त्या ठिकाणी लावून घेतो. ओके, तर पहिल्यांदा हे अखंड हिंदुस्थान जाहीर हे लावून घेतो या ठिकाणी, आणि टेक्स्टिंग आहे त्या ठिकाणी लवकर सेट करून घेतो. ओके, या ठिकाणी दिसते मित्रांनो तुम्हाला. तर ह्याला मित्रांनो आपल्याला शॅडो ती मारायची काही गरज राहणार नाही. ओके, तर तुम्हाला जर मारायचं असलं तर तुम्ही मारू शकता. ओके, ह्यानंतर हे नाव घेतो, हे लेअरमधून आपल्याला वरच्या साईडला घ्यायचं. ओके,
आणि यानंतर मित्रांनो आपल्याला हे शिवाजी महाराज जे नाव आहे ते या ठिकाणी घ्यायचं आहे. ओके ओके. तर मित्रांनो तुम्हाला नाव जर आवडलं आहे म्हणजेच इफेक्ट आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की लाईक करा आणि ही जी व्हिडिओ आहे ते तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. ओके. तर मित्रांनो ह्या ठिकाणी मी प्रॉपर सेट करून घेतो. ओके. तर याला मित्रांनो आपल्या या ठिकाणी शॅडो मारावा लागणार आहे. या ठिकाणी मी जो शॅडो आहे तो या ठिकाणी ह्याला मारून घेतो. ब्लर मित्रांनो थोडा मायनस करायचा, ऑपिसिटी पण थोडी मायनस. पोझिशन मित्रांनो ह्याच्या बरोबर आपल्याला खाली लावायची. ठीक आहे. तर लेअरमध्ये जाऊन ही पण लेअर आपल्याला लॉक करायची आहे. तर मित्रांनो आपलं एवढं तर झालेलं आहे लावून. त्यानंतर मित्रांनो आपल्या जी खालची टेक्स्टिंग राहिली ते या ठिकाणी मी लगेच ॲड करून घेतो. तर ही PNG मित्रांनो आपण या ठिकाणी दिलेलं आहे. जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर या ठिकाणी आपल्याला ह्या बरोबर नावाच्या खाली सेट करायचं आहे. तर डिझाईनमध्ये दिलेल्या प्रमाणेच या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला सेट करून दाखवत आहे. ओके. तर इथपर्यंत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडली तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. ओके. आणि ह्यानंतर मित्रांनो आपल्या ह्याच्या खाली एक तुम्हाला अशी लेअर दिलेली आहे. ही लेअर आपल्याला या ठिकाणी अशी सेट करायची ह्याच्या खाली. आणि ह्याचा ब्लेंडिंग मिळून मित्रांनो मी ॲडवर ठेवला होता जास्त करून लाईट दिसावे यासाठी. आणि यानंतर मित्रांनो हे जे फुल आहे ते या ठिकाणी आपल्याला ह्याच्या पुढे लावायचे. तर जास्त आपली मोकळी जागा दिसते या ठिकाणी आपल्याला लावायचं. ओके. त्याला पण मित्रांनो तुम्ही शॅडो मारू शकता. ओके. मी या ठिकाणी शॅडो मारून घेतो. या ठिकाणी मित्रांनो आपले 8 फोटो जी लिमिट आहे त्या ठिकाणी क्रॉस झालेला आहे. तर हा फोटो जो आहे तो पहिल्यांदा मी सेव्ह करून घेतो आणि परत अजून एकदा उघडतो. ओके. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही आपण एकदा हा जो फोटो सेव्ह केलेला आहे तो पिक्सआर्टमध्ये या ठिकाणी ओपन केलेला आहे. मित्रांनो मी खालचा जो फोटो आहे तो या ठिकाणी ॲड करून घेतो. ओके. तर मित्रांनो आपल्या एवढा मॅटर या ठिकाणी ॲड करायचा राहिलेला होता या ठिकाणी मी ॲड केलेला आहे. ओके. तर पहिल्यांदा मित्रांनो मी जे फोटो केलेत बॉक्समध्ये ॲड ते या ठिकाणी असे लावून घेतो प्रॉपर. ओके. तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर राहिला आपला हा जो डायलॉग आहे त्या ठिकाणी मित्रांनो जागा दिसली तर या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे. ओके. तर ह्याला पण आपण मित्रांनो शॅडो या ठिकाणी ॲडजस्ट करू शकतो. तर मित्रांनो शॅडो तुम्ही बघून घ्या या ठिकाणी मी कसं ॲडजस्ट केलेला आहे. तर फायनली मित्रांनो आपलं या ठिकाणचं पिक्सआर्टमधलं काम जे आहे या ठिकाणी आपलं पूर्ण झालेलं आहे. तर राहिला विषय मित्रांनो इफेक्टचा. तर तो इफेक्ट या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला मारून दाखवतो. पिक्सआर्टमध्येच आपल्याला जो इफेक्ट आहे तो या ठिकाणी मारायचा आहे. तर पहिल्यांदा मित्रांनो जे फोटो आहे ते या ठिकाणी मी सेव्ह करून घेतो. ओके. तर मित्रांनो आपल्याला टूल्समध्ये जायचं आहे आणि ॲडजस्टमध्ये जायचं आहे. पहिल्यांदा फोटो फिनिशिंग आहे ते या ठिकाणी आपल्याला करून घ्यायचे. ओके. तर या ठिकाणी मी पहिल्यांदा मित्रांनो ब्राईटनेस जो आहे तो या ठिकाणी वाढवून घेतो आहे. ओके. त्यानंतर कॉन्ट्रास्ट पण वाढवतो आहे. सॅच्युरेशन पण थोडं वाढवतो. ओके. सॅच्युरेशन मित्रांनो तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवू शकता. शॅडोज पण वाढवतो आहे, हायलाईट्स पण थोडे वाढवतो. ओके. टेम्परेचर या ठिकाणी मी 0 ठेवणार आहे. ओके. तर त्यानंतर मित्रांनो आपल्याला अजून एकदा ॲडजस्टमध्ये जायचं आहे. या ठिकाणी आता मित्रांनो आपला जो मागचा बॅकग्राऊंड आहे त्या ठिकाणी आपल्याला डार्क करायचं आहे. तर त्यासाठी काय करायचं मित्रांनो ब्राईटनेस थोडा वाढवायचा आहे, सॅच्युरेशन थोडं वाढवायचं. या ठिकाणी तुम्ही बघून घ्या सॅच्युरेशन किती वाढवतो आहे. ओके. तर मित्रांनो आपल्या या ठिकाणी वरती इरेजमध्ये जायचं आहे, तिथून इन्व्हर्ट करायचं आहे. मित्रांनो आपल्याला फोटो ज्या ठिकाणी असं कडेला मारून घ्यायचे. ओके. जिथे लाईट पडली त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला असं कडेने मारून घ्यायचे. ओके. राईटवर क्लिक करायचं आहे, ओके करायचं आहे, डन. तर आपल्या या ठिकाणी इफेक्ट्समध्ये जायचं आहे, इफेक्ट्स. आणि या ठिकाणी मित्रांनो 2 नंबरलाच तुम्हाला शार्पेनचं ऑप्शन दिसेल. ओके. तुम्ही मित्रांनो फेड तुमच्या पद्धतीने ठेवू शकता. ओके. तर वरती इरेजमध्ये जायचं आणि आपल्याला या ठिकाणी इन्व्हर्ट करायचं आहे. हार्डनेस 0, ऑपिसिटी थोडी ठेवायची आहे. आणि मित्रांनो जिथं आपला फोटो आहे सब्जेक्ट आहे त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी मारून घ्यायचं आहे. ओके. ओके. तर हे किल्ल्यावर पण मित्रांनो तुम्ही मारू शकता. ओके. तुम्हाला जिथे हवं आहे तिथे या ठिकाणी तुम्ही मारू शकता. मित्रांनो आपल्या या ठिकाणी टूल्सवर जायचं आणि ॲडजस्टमध्ये जाऊन या ठिकाणी कॉन्ट्रास्ट प्लस करायचं, थोडा ब्राईटनेस पण थोडं वाढायचं, सॅच्युरेशन पण थोडं वाढायचं. ओके. आणि इन्व्हर्टमध्ये जाऊन मित्रांनो आपल्या या ठिकाणी इन्व्हर्ट करायचं आहे. आणि आपल्या ज्या ठिकाणी टेक्स्टिंगचा भाग आहे त्या ठिकाणी मित्रांनो फक्त आपल्याला 12चा असं. ओके. तर पाहू शकता मित्रांनो तुम्ही. तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपली डिझाईन कशी होती आणि कशी झालेली आहे. तर मित्रांनो इफेक्ट तुम्हाला पिक्सआर्टमध्येच मी मारून दाखवलेला आहे. तर राहिला विषय फक्त मित्रांनो लोगोचा. लोगो आपला ॲड केला की आपली डिझाईन या ठिकाणी एकदम प्रॉपर अशी ओके होऊन जाईल. ओके.
तर या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला लॉग ॲड करून दाखवतो लगेच. तर मित्रांनो तुम्हाला आपली जर आजची व्हिडिओ आवडली तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब, व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रांनो आपली जी व्हिडिओ आहे ती तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा.